श्लोक 6. पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहुन्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत. अर्थ: हे भारत किंवा हे अर्जुना, हे आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी आणि मरुत तू पहा, आणि याशिवाय यापूर्वी कधीही न पाहिलेली अशी अनेक प्रकारची आश्चर्ये सुद्धा तू इथे पहा. विवरण: भगवंत अर्जुनाला अजून काही पुष्कळ म्हणजे खूप काही दाखवणार आहेत, आणि जे यापूर्वी त्यांनी कधीसुद्धा पाहिले नव्हते असे सर्व त्यात आहे. सर्वप्रथम आदित्य पहा असे म्हणत आहे. आदित्य म्हणजे आदितीची मुले. कश्यप व आदिती यांना 12 मुले झाली. ते सर्व आदित्य. त्यांची नावे अशी आहेत: धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू. यातील काही नक्षत्रांचे स्वामीसुद्धा मानलेले आढळतात. तैत्तिरीय संहितेनुसार तसा उल्लेख केला आहे. भग हा पूर्वा नक्षत्राचा स्वामी आहे. आर्यमा उत्तरा नक्षत्राचा, त्वष्टा चित्रा नक्षत्राचा, अनुराधाचा मित्र, ज्येष्ठाचा शक्र, श्रवणाचा विष्णू, शततारकाचा वरुण, रेवतीचा पूषा आणि सविता म्हणजे सूर्य असा अर्थ घेतला तर तो हस्त नक्षत्राचा स्वामी आहे. ब्रह्माला धाता असे म्हणतात आणि यानुसार तो रोहिणीचा स्वामी आहे. ही 12 आदित्यांची नावे महाभारत आदी पर्व 65 पर्वा 15 व 16 नुसार इथे उद्धृत केलेली आहेत. वसू सुद्धा 8 आहेत. महाआदी पर्व 66 18 नुसार धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास, वसु अशी त्यांची नावे आहेत. तर रुद्र हे 11 असून हरिवंश 1351 आणि 52 प्रमाणे त्यांची नावे पुढील प्रमाणे इथे दिली आहेत: हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषाकपी, शंभू, कपर्दी, दैवत, मृगव्याध, शर्व व कपाली. आणि ही सर्व शंकरांची नावे आहेत. यातील मृगव्याध हा मृग नक्षत्राचा वेध घेणारा व्याध नावाचा तारा असण्याची शक्यता आहे. आणि त्याची गोष्ट थोडक्यात अगदी पुढील प्रमाणे अशी आहे की ब्रह्मा मृगाचे रूप घेऊन रोहिणीच्या मागे लागला होता. म्हणून सर्व देवांनी शंकराला त्याचे निवारण करण्यासाठी विनंती केली होती. मग शंकराने बाण मारून त्या मृगाला घायाळ केले, आणि त्याच गोष्टीच इथे स्मृती म्हणून हा मृग नक्षत्राचा तारा आणि व्याध असं आपल्याला आकाशात सुद्धा अजूनही दिसतं. अश्विनी हे दोघे जुळे भाऊ होते. सूर्यपत्नी संज्ञा यांची माता असे विष्णू पुराणात लिहिलेले आहे, आणि अग्निपुराणात सुद्धा याचा उल्लेख आहे. तर रामायणामध्ये हे कश्यप व आदितीचे पुत्र आहेत. तर वायुपुराणानुसार हे ब्रह्माचे कानापासून उत्पन्न झाले आहेत असा उल्लेख आहे. यांचे जन्माविषयी म्हणजेच माता पित्यांविषयी एकमत नाही, तरी पण ते देवांचे वैद्य असून त्यांचे कामात ते अगदी निष्णात होते याबद्दल मात्र सर्वांच्या ठिकाणी एकवाक्यता आहे. च्यवन ऋषींना यांनी तारुण्य प्राप्त करून दिले. तर विष्पला राणीचा पाय युद्धात तुटला होता. तिला त्यांनी लोखंडी कृत्रिम पाय पण लावून दिला असा उल्लेख ऋग्वेदात केलेला आहे. मरुत हे 7 किंवा 49 आहेत. वायुपुराण 67 123 ते 130 मध्ये 49 नावे दिलेली आहेत, आणि ती पुढील प्रमाणे आहेत: सत्वज्योती आदित्य, सत्यज्योती, तिर्यगज्योती, सज्योती, ज्योतिष्मान, हरित, ऋतजित, सत्यजित, सुषेण, सेनजित, सत्यमित्र, अभिमित्र, हरिमित्र, कृत, सत्य, ध्रुव, धर्ता, विधर्ता, विधारम, ध्वांत, धुनी, उग्र, भीम, अभियू, साक्षीप, इद्रुक, अन्याद्रुक, याद्रुक,
प्रतिकृत, दृक, समिती, संरंभ, ईदृक्ष, पुरुष, अन्यादृक्ष, चेतस, समिता, समिदृक्ष, प्रतिदृक्ष, मरुती, सरत, देव, दिश, यजू, अनुदृक, साम, मानुष आणि विष. आणि या सर्व नावांचा उल्लेख साधक संजीवनी या ग्रंथात केलेला आहे. भगवंत आता सांगत आहेत की या रूपांना यापूर्वी तू कधीच तुझ्या डोळ्यांनी पाहिलेले नाहीस, शिवाय कानाने सुद्धा ऐकलेले नाहीस. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तू यावेळी आता प्रत्यक्षच पहा. ही सर्व रूपे अद्भुत अशीच आहेत. ती पाहून अर्जुनाला आश्चर्य वाटेल असे भगवंत म्हणत आहेत. कारण ही रूपे केवळ अर्जुनानेच पाहिली नव्हती असे नाही, तर ती यापूर्वी दुसऱ्या कोणीही पाहिलेली नव्हती, म्हणजेच न दृष्टपूर्व अशीच आहेत. यानंतर भगवंत अजूनही त्याला काही रूपे दाखवणार आहेत. ती पुढील श्लोकात पाहूया.